कल्याणमधल्या उंबर्डे रोडवरच्या श्री कॉम्प्लेक्स फेज 2 मध्ये गेल्या वर्षभरापासून भीषण पाणी टंचाई दिसते। पाणीकर भरून सुद्धा रहिवाशांना रोज खासगी टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतंय। टँकरचं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्यानं आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत। उंच इमारतींमध्ये पाणी वाहून नेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा प्रश्न सुटत नसल्यानं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। केडीएमकडून पाण्याचा तुटवडा केला गेलाय, तो जाणीवपूर्वक केला गेलाय का कशा पद्धतीने, त्याचं उत्तर आम्हाला महानगरपालिकेने द्यावं। आणि आमच्याकडून रितसर सगळे मेंटेनन्स भरला जातोय, पालिकेच्या सगळ्या पाणीपट्ट्या भरल्या जात आहेत। सगळं असतानाही हा प्रॉब्लेम आमच्याकडे आत्ताच आणि का सुरू झाला। विशेष म्हणजे आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला एवढ्या प्रचंड प्रमाणात विकासांची कामं चालू आहेत किंवा जे रेसिडेन्शियल राहत आहेत तिथे आम्हाला कुणाकडूनही पाण्याची तक्रार ऐकू येत नाही। मग ह्या सोसायटीमध्ये पाण्याचा तुटवडा का निर्माण झालाय याचं उत्तर आम्हाला पालिकेने द्यावं। एक वर्षभरापासून इथे सोसायटीमध्ये पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत। इथून लिटरली महिला इथून खालून पाणी 3-3, 4-4 मजले घेऊन चढतात इथून पाणी। सगळ्यांना एवढा मनस्ताप होता। ह्या आजी यांना पण घरात कोण नसतं, यांना उठून तिथे बादली धरून घ्यावं लागतं। बोरिंगचं पाणी वापरताय, घरात मुलं बाळ आजारी पडताय आमचे। पिण्याचं पाणी आम्ही लिटरली 3-4 महिन्यापासून विकत आणून पितोय। सोसायटी मधल्या सगळ्या महिलांना हाच त्रास आहे। 1 ते 6 बिल्डिंग मध्ये सगळ्या महिला खालून पाणी वाहतात, इथून सगळे इथून पाणी भरतात। किती कंप्लेंट केली तरी इथे कोणीही लक्ष द्यायला येत नाही, विचारपूस करायला येत नाही किंवा त्याची दखल सुद्धा घेत नाहीये कोणी। इकडे राहायला छान नव्हला, त्यापासून मी इकडे त्या पाण्याची एवढी तक्रार नाही। पण वर्षापासून असा चालला आहे का काय विचारून आता आमची वय कुठे आहे का 3रा माळा चढायचा, आम्हाला हातपाय तुटले तर कोण करणार आमचा। मग आता हे पाण्याचे जे प्रॉब्लेम सुरू आहेत का झाले तेच माहिती पडत नाही। ज्यापासून विकास झाला त्यापासून चालू झाला आहे। आम्हाला इथून खालून वरती पाणी न्यायचं बोलत आम्हाला त्रासच आहे ना, किती दिवस सहन करायचं हे। खरंच पाण्याची खूपच समस्या आहे। ही समस्या लवकरात लवकर सोडवा, आम्हाला एवढंच अपेक्षित आहे यांच्याकडून। का हा त्रास होतोय हे आम्हाला अपेक्षित आहे यांच्याकडून उत्तर। आपण कामावर निघायचं आणि पाण्याची बोंबाबोंब व्हायची। अर्ध्या रस्त्यावर गेलं की बायकोचा फोन येतो, पाणी आलं थोडंसं लवकर या, खालून वर पाणी भरायचंय। कामावर जायची इच्छा होत नाही, ते इकडे पाण्याचं लक्ष द्यायचं की आपण कामावर बघायचं की खालून जर ड्रम जर पावसाच्या पाण्यात भरले की ते खालून वॉशरूमला वगैरे ते यूज करता येतात। आणि पिण्याचं पाणी तर आम्हाला विकत आणावं लागतो। आज वर्षभर झाला सगळ्यांची तीच परिस्थिती आहे। सगळे 6-7 बिल्डिंग मध्ये त्रास चालू आहे। एवढ्या पाण्याचा तुटवडा आहे ना की विचारू नका। की अक्षरशः सांगतोय, पोराला शाळेत सोडायचं म्हणलं ना त्याला आंघोळीला भावाच्या घरी घेऊन जायला लागते। माझी बायको पोलीस आहे, सकाळी तिला नाही का माझ्या भावाच्या घरी पाठवावं लागते, तिकडे आंघोळ कर, तिकडून तू ड्युटीला जा। मी माझ्या पोरा सकाळी तिकडे आंघोळ करायला पाठवले, त्याच्या बॅग मध्ये कपडे सुद्धा आहेत। ते कपडे ते स्कूलचे कपडे तिथे बदले की तिकडे स्कूलमध्ये न्यायचे। आणि इथं पाणी आलं 10-15 मिनिटं पाणी येतं, मग ते भरण्यासाठी कामावरून परत मागे या, ते पाणी इथून खालीवरती चढवा हंड्याने वेणे त्याने, ते खूप हार्ड होते। 1993 पासून मी इथे राहतोय, पण हा प्रॉब्लेम फक्त आम्हाला साधारणतः 1 वर्षापासून यायला लागलाय। कारण इथे बाजूला जे डेव्हलपमेंटची कामं चालू आहे, कदाचित तिकडे आमचा पाणी पुरवठा वळवला किंवा काय। आम्ही वारंवार KDMCला पत्रव्यवहार केला, अधिकाऱ्यांना भेटलो, अभियंत्यांना भेटलोय, प्रतिनिधींना भेटलोय, पण आम्हाला समाधानकारक काही उत्तर देत नाही।